गुड मॉर्निंग एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे आयदर रोईंग क्लबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता आपण क्लबवरती जाऊया, जो गंगापूर डॅमवरती आहे तिथं. आता आपण क्लबवरती पोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता क्लब. आणि आता मुलं पण 5:20पर्यंत क्लबवरती हजर होतील. मग पोरांची वर्कआउटसाठी धावपळ चालू होईल. चला आपण आता क्लबचं क्लूप ओपन करून घेऊया. बघू शकता तुम्ही आता क्लबमध्ये एकदम शांतता आहे. आणि आता मुलं आल्यानंतर मग तुम्ही बघू शकता कसं गागाट गोंगाट सुरू होतो. क्लबवरती मुलं येण्यासाठी आता हळूहळू सुरुवात झालेली आहे. हा मुलगा गाडी घेऊन आलेला आहे, कारण तो घरून अपडाऊन करतो. आणि इथं गिरणाऱ्या गावापाशी आपलं आयदर रोईंग क्लबचं वसतिगृह पण आहे. बाकी मुलं तिथून सायकलवर येऊन जाऊन करतात. आणि मुलं आता सायकलिंग करत पण आलेले आहेत हॉस्टेलवरले. मुलं आता वॉर्मअप करत आहेत. आता मुलं सूर्याला नमस्कार करून दिवसाची सुरुवात आणि प्रॅक्टिसची पण सुरुवात करत आहेत. आता मुलांचं वॉर्मअप झालं आहे आणि आता मुलं फॉलोइंगसाठी क्लबमध्ये गेलेले आहेत. मुलं आता फॉलोइंग करून थांबलेले आहेत आणि त्यांना त्यांचं वर्कआउट सांगण्याचं काम चालू आहे. आता मुलांना वर्कआउट सांगितलेलं आहे आणि आता मुलं वर्कआउट करण्यासाठी धावपळ चालू आहे. बोट पाण्यामध्ये टाकण्यासाठी चप्पू काढत आहेत. शकता तुम्ही लेग प्रेसचं वर्कआउट चालू आहे. इथं 2 मुलं आर्गोमीटर मारून राहिलेले आहेत. बाहेर मुलांनी वर्कआउट करण्यासाठी सेटअप लावलेला आहे आणि आता थोड्याच वेळात बाहेरचं पण वर्कआउट चालू होईल. सर्व मुलं आलेले आहेत आणि आता डिप स्क्वॉट मारण्यासाठी सुरुवात पण करतील. बघू शकता तुम्ही पूर्ण अंधार आहे तरी मुलं वर्कआउट करत आहेत. मुलांनी आता डॅममध्ये बूट टाकले आहे आणि आता त्यांचा वर्कआउट चालू झाला आहे. मुलं डिप स्क्वॉट मारत आहेत. डिप स्क्वॉट मारण्यासाठी ग्रुप तयार केलेला असतो. त्या मुलांचा वर्कआउट झाल्यानंतर दुसरा ग्रुप येतो आणि त्या ग्रुपचा झाल्यानंतर तिसरा ग्रुप येतो. आणि हे दोघं जण इकडं सरपट्या मारत आहेत. मगाशी हे मुलं सरपट्या मारत होते आणि आता त्यांचा ग्रुप इकडं चप्पू रोलिंगसाठी आलेला आहे आणि त्याला मुलांचा वर्कआउट झालेला आहे आणि आता मुलं सूर्यनमस्कार करत आहेत. वर्कआउट नंतर सूर्यनमस्कार केल्यानंतर शरीराला पूर्णपणे आराम मिळतो. मुलांचा आता डॅममधला वर्कआउट झालेला आहे आणि आता मुलं बोट आउट करत आहेत. मुलांचा आता वर्कआउट झालेला आहे आणि आता मुलं स्ट्रेचिंग करत आहेत आणि आता लगेच स्ट्रेचिंग झाल्यानंतर ब्रेक होईल. आता मुलांचा वर्कआउट झालेला आहे आणि आता मुलं हॉस्टेलवर जाण्यासाठी सायकलवर आता रेडी झालेले आहेत आणि आता सायकलवर जातील मुलं हॉस्टेलसाठी. आणि मुलं आता सायकलिंग करत हॉस्टेलवर जात आहेत.